हे आहेत हिरव्या मुगापासून बनवलेले एकदम जाळीदार असे डोसे. मुलांना खूप आवडतात. असे अख्खे मूग आपल्याला खाल्ले जात नाही आहेत, तर त्याच्यापासून असे टेस्टी डोसे बनवले तर नक्कीच आपण खाऊयात. मी स्मृती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. चला तर आज आपण बनवूयात हिरव्या मुगाचे डोसे. 2 वाटी मूग मी रात्री भिजायला घातले होते. रात्रभर त्याला भिजू दिलेलं आहे. तर ते आता असे दिसत आहेत. आता आपण ह्याच्यामधले हे पाणी काढून टाकायचं आहे आणि आणखीन त्याला दुसऱ्या पाण्याने 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. आता मी हे धुवून घेतलेलं आहे आणि एका चाळणीवरती हे काढून घेतलेलं आहे, म्हणजे त्यातलं पाणी हे नितळून निघून जाईल. नंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं मूग आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता ह्या मुगामध्ये आपल्याला खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. एकदम फाईन असं स्ट्रक्चर काढून घ्यायचं आहे. बघा, असं एवढं असं बारीक तुम्हाला मिक्सरमध्ये त्याला फिरवून घ्यायचं आहे. जास्त जाडसर ठेवू नका. जेवढं शक्य तेवढं तुम्ही त्याला बारीक काढून घ्या. आणि आता आपण ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे बघा, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये एक मोठे 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, कारण की त्याला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी, आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद, ज्याने की ह्याचा आपला कलर चांगला आला पाहिजे. आता हे व्यवस्थित हलवून घेऊयात. जास्त जाडसर कन्सिस्टन्सी ह्याची ठेवायची नाही. आपल्या डोस्याला जसं आपण पीठ तयार करतो तेवढं पातळ हे झालं पाहिजे. हे बघा, हे असं तयार झालं पाहिजे. हे दिसायलाच बघा किती छान दिसतंय. मुलं तर खूप आवडीने खातात. इथं मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेणार आहे. बघा, हे असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि तवा जरा चांगला गरम होऊ द्यायचा. आता तवा चांगला गरम झालेला आहे आणि आता मी ह्याच्यावरती हे बॅटर टाकून घेणार आहे. बघू शकता, आता हे असं बॅटर टाकलं की पळीच्या साह्याने आपल्याला त्याला थोडंसं स्प्रेड करायचं आहे. हे बघू शकता, छान असं मी आता हे याला स्प्रेड केलेलं आहे. खूप छान होतात हे डोसे. मुलांना पण खूप आवडतात. ग्रीन कलरच्या असेच मूग ते कधीच खाणार नाहीत, पण ग्रीन कलरचा डोसा ते नक्कीच आवडीने खातील. आता हे असं वरतून थोडासा सुकायला लागलेला आहे, म्हणजे आपला डोसा आता खालून भाजायला सुरुवात झाली कीच आपण त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. म्हणजे तेल टाकल्यामुळे ते निघायला इझी निघतं, त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि चव पण छान येते. हे बघा, एकदम इझिली असा हा डोसा आपला बनवून तयार होतो. एकदम जाळीदार होतो आणि मऊ लुसलुसीत डोसा तयार होतो. एकदम स्पॉन्जी होतो. आणखीन एकदा मी पलटून घेते आणि बघू शकता डोसा आता पूर्ण भाजून झालेला आहे. आता मी या डोस्याला काढून घेते. हा डोसा आता तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता. खूप छान लागतो. ह्या नारळाच्या चटणीची रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि रेसिपी आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच माझ्या वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.